नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भादवड येथे श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिर भादवड नागषष्ठी निमित्ताने काशीनाथ बाबा काल्हेर, बाळू पाटील भादवड यांच्या आशीर्वादाने मान्यवर अध्यक्ष मदनबुवा नाईक यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने कीर्तनकार केशव महाराज मुळीक यांच्या वाणीने व मान्यवरांच्या सत्काराने महाप्रसादाने झाली। कीर्तनाने होते तशी माणसाच्या जीवनामध्ये साधनेची सांगता देखील साधनेची सांगता करायची असेल तर काल्याचं ज्ञान झालं पाहिजे। साधनेची सांगता आहे आणि ऐका, काल्याचा जीवनामध्ये अनुभव आला की जीवनाची सांगता म्हणजे काला विठ्ठल। काल्याचं ज्ञान झालं। परमपूजनीय श्रद्धेय माझा माईक एकदा सेट केला की नंतर विको नाही द्यायचा। मी मोठ्याने बोलो स्लो बोलो काही अडचण नाही। दही भाताचा काला, त्याच्यानंतर हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साजनी तुका म्हणे काला, कोठे अभेद भगवान परमात्मा स्वतः गीतेमध्ये सांगतात, मी अवतरणाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। युगायुगामध्ये मी अवतार, कोण अग्नीपेक्षा तेजवान आहे त्याचं उत्तर देत असताना म्हणतात, जलसे पतला ज्ञान आहे, ज्ञान देवकीच्या गर्भी येईल भगवान रात। नर नारी भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण झालं। एक गोपी जरा उशिरा अनुवाद करताय सांगताय, पण तुम्ही तिथं होते। द्वापार युगामध्ये तुम्ही होते, अहो तुम्ही दिहूत। माऊली ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज
सद्गुरु जोग महाराज. या अभंगातून तुकोबरायांनी देवाचा आणि गोपाळांचा संवाद सांगितला. काय संवाद झाला, कुठं झाला, कधी झाला, त्याचं सविस्तर चिंतन केलं. भगवान परमात्म्याने आपल्या हाताने वंटामध्ये तो काला केला आणि तोच काल्याची परंपरा गावोगावी या ठिकाणी चालू झाली. काल्याच्या कीर्तनाचा प्रसाद गावोगावी साधू संतांनी दिला. तोच काल्याचा प्रसाद आपल्या इथेही या ठिकाणी 33 वर्षापासून संपन्न होतोय आणि 33व्या वर्षातील आजचा हा काल्याच्या प्रसादाचं कीर्तन हे प्रेमातून माझ्याकडे आलं. पावे गाजे दे वेदला माझा आरती ज्ञान राजा. लोकराज संत श्रेष्ठ एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. ही प्रेमाची यांची कीर्तन ऐकण्यासाठी आळंदी पंढरपूर मध्ये पंढरपुरामध्ये थांबतात. बंधूंनो, आपले भाग्य एवढे आहे की आपल्या गावामध्ये येतात आणि आपल्याला ज्ञान प्रबोधन करून जातात. 33 वर्षामध्ये इथे उपस्थित असलेल्या सगळ्या भाविकांनी कीर्तन ऐकली. महाराजांचा सन्मान झाला. कार्यक्रम झाल्यानंतर पहाडी आवाज आणि भिवंडीचा नव्हे ठाणे जिल्ह्याचा गोड आवाज देश सन्मानी नगरसेवक संजय म्हात्रे साहेब यांना सन्मान झाला. ते सन्माननीय तुकाराम महाराज गुंटे, हनुमान महाराज सरवाव, आधारवासी राजेश शाही आपल्याला मिष्टाने देत आहेत. परंतु त्यांच्या मातोश्रीचं निधन झालेलं आहे. तरी देखील आपण आपल्या म्हात्रे आपलं हार्दिक अभिनंदन. जनरेटर व्यवस्था सुजित दानबाई म्हात्रे